नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7। मी अनुराग नंदकिशोर शिंदे। वळूया आजच्या ठळक बातम्यांकडे। आष्टी तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने बळीराजाचे अतोनात नुकसान झाले। नागरिकांचे घर पाण्याखाली गेली, जनावरे दगावली, 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। व्यावसायिकांचे अतोनात नुकसान झाले असून जमिनी रखडून गेल्या आहे। तात्काळ पंचनामे करून तातडीने मदत द्या असे निवेदन माननीय आमदार भीमराव धोंडे यांनी तहसीलदार आष्टी यांना देऊन झालेल्या नुकसानाची माहिती दिली व नुकसानीचा मिळणारा मावेजा दुप्पट करण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असल्याने त्यांनी यावेळी सांगितले की विविध नुकसानग्रस्तांना सोबत घेऊन तातडीने प्रश्न सोडवावा अशा सूचना देखील त्यांनी दिल्या आहे। शुक्रवारी सकाळी आमदार भीमराव धोंडे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन तहसीलदार वैशाली पाटील यांची भेट घेतली व तातडीने त्यांचे प्रश्न सोडवण्यास सांगितले। यावेळी नुकसानग्रस्त शेतकरी, नागरिक, ग्रामस्थ, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिवसापूर्वी जो प्रचंड पाऊस आपल्या भागामध्ये झाला, मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। नदीच्या काठावरच्या जमिनी वाहून गेलेल्या आहेत, ती सर्व पिकं वायाला गेलेली आहेत। त्या मका, तूर, सोयाबीन, डाळिंब, फळबाग यांचं अत्यंत नुकसान झालेलं आहे। ते नुकसान भरपाई ताबडतोब देण्यात यावी आणि हे सरकारने जो नियम केलेले आहे ते जुने आहेत। ही दरवाढ म्हणजे नुकसान भरपाई आता डबल देण्यात यावी। म्हणजे जमीन जर वाहून गेली तर 47,000 रुपये हेक्टर आहे, पण त्याच्या जमीन दुरुस्त थोडीच होणार आहे। तर त्यासाठी त्याला आणखी डबल मावेजा जर दिला तर ही शेती दुरुस्त होऊ शकते। पिकाला बागायताला 17,000 रुपये हेक्टर आहे, त्याच्यामध्ये ते पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे। नवीन पिकं करायला, नवीन दुबार पेरणी करायला खूप खर्च येणार आहे। त्यामुळं त्या सर्व पिकांसाठी दिलेला मावेजा हा डबल देण्यात यावा अशी माझी राज्य शासनाला विनंती आहे, जिल्हाधिकाऱ्याला विनंती आहे आणि आता तसं निवेदन आम्ही तहसीलदारात दिलेलं आहे। तहसीलदाराला विनंती केली की तुमच्या मार्फत ते जिल्हाधिकाऱ्यांना पाठवा। मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटून, उपमुख्यमंत्र्याला भेटून अशा प्रकारचं निवेदन बीडला दिलेलं आहे। मध्ये 17 तारखेला ते बीडला आले, ते त्यावेळी दिलेलं आहे। मला असं वाटतं की त्याच्यात काहीतरी सुधारणा होईल। घरकुल योजनेचंही अनेक प्रमाणामध्ये घोटाळा झालेला आहे। ज्यांचे घरकुलं मंजूर झालेले आहेत त्यांना ते अजून मिळालेले नाहीत, त्याविषयीसुद्धा आम्ही चर्चा केलेली आहे आणि त्याच्यात त्यांनी सुधारणा प्रशासनाने करावा अशा प्रकारची त्यांना विनंती केली आहे। सरासरी आष्टी पाटोदा शिरूर एकूण अंदाजे ते आकडा 200 कोटीपर्यंत आहे। 200 कोटीचं नुकसान झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। घरं गेलेले आहेत, त्याच्यानंतर काहीचा संसार वाहून गेलेला आहेत, जनावरं वाहून गेलेले आहेत, शेळ्या वाहून गेलेल्या आहेत। खूप मोठं नुकसान झालं आहे। सध्या अजून पंचनामेच सुरू आहेत, किती दिवस पंचनामे, कधी मदत भेटेल? आता करायचं काम चालू आहे। काही ठिकाणी अजून पंचनामे करायला अधिकाऱ्यांना जाता येत नाही, पण 2 दिवसात जातील। त्या 15 दिवसात पंचनामे करू असं आम्हाला त्यांनी सांगितलं आणि पुढच्या 15 दिवसाच्या आत हा संपूर्ण मावेजा मिळावा अशी आम्ही त्यांना मागणी केली आहे। तुम्ही सध्या सर हे नुकसान कसे मिळणार, किती पाऊस झाल्यानंतर मिळतो, तर हे त्या प्रमाणामध्ये जिथं जिथं नुकसान झालं त्या सर्वांना मिळावं अशी आमची मागणी आहे। हे ज्या गावामध्ये पाणी आले ना तिथं जरा आरोग्याची पाठवा, लोक मरतील। आरोग्याची सेवा तत्पर करा। ज्या भागामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, जिथले माणसं दगावलेले आहेत, भयानक आजार होण्याची शक्यता आहे। हो, त्याच्यामुळे तुम्ही आरोग्य खात्याला मदत द्या। शेतकरी अध्यक्ष बाहेर आष्टी बीडवरून अक्षय विधाते यांची रिपोर्ट, महान्यूज 7 नागपूर।